7 महिन्यापासून 500 कोविड योद्ध्यांना, कंत्राटी कामगारांना पगार मिळालेला नाही आहे। काम केल्यानंतर दर महिन्याला पगार देणे बंधनकारक आहे। कायद्यानुसार पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 मध्ये याची तरतूद आहे। जर वेळेवर पगार दिला नाही तर दंडाची आणि पगार न देणाऱ्या मालका किंवा आस्थापनेविरुद्ध शिक्षेची सुद्धा तरतूद आहे। त्याचप्रमाणे कंत्राटी कामगार कायदा 1970 मध्ये सुद्धा कायद्याने पगार देणे बंधनकारक आहे कामगारांना वेळेवर दर महिन्याला। परंतु 7 महिन्यापासून या कामगारांना पगार दिलेला नाही आहे। कायद्याचं उल्लंघन करायचं आहे। कायदे पायदळी तुडवून शासनाने हे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन काम करत आहे आणि याच्यामुळे आमच्या 2 कामगारांचा थकीत पगारामुळे बळी गेलेला आहे। अशी विदारक परिस्थिती असताना, कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली असताना आम्ही हे डेरा आंदोलन पुकारलेलं आहे। आणि आज वैद्यकीय महाविद्यालयातल्या रुग्णांची, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची याच्यामुळे जी काही दुरावस्था गैरसोय होत आहे त्याचा आम्हाला वाईट वाटते, परंतु वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला वाईट वाटत नाही। 7 महिन्यापासून पगाराच्या संदर्भात साधी कारवाई केली नाही, साध्या कामगारांच्या अटेंडन्स तयार नाही आहे। ही इतकी दिरंगाई जी आहे। भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करायचं सोडून या वैद्यकीय विभाग, शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर तात्यासाहेब लाने भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यासाठी या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आणत आहेत, त्यांचे पगार थकीत ठेवत आहेत, असा आमचा जनविकास कामगार संघाचा स्पष्ट आरोप आहे। त्यामुळे किमान कामगारांचा नाही तर किमान रुग्णांचा तरी विचार या निर्दयी प्रशासनानं करावा, असं आमचं आवाहन आहे।